यामध्ये पहा, जर तुमचं डिलीटेड मध्ये नाव असेल तर तुम्हाला मतदान करता येणार नाही। नमस्कार मित्रो, लोकसभेच्या मतदाराची घंटा वाजलेली आहे। मतदान कार्यक्रम जाहीर झालेला आहे। आपल्याला मतदान करण्याचा अधिकार आहे। आपलं जर वय वर्ष 18 वर्ष पूर्ण झालं असेल तर, पण त्यापेक्षा तुमच्या मतदान यादीत तुमचं नाव असेल तरच तुम्हाला मतदान करता येणार आहे। जरी तुमच्याकडे मतदान कार्ड असेल आणि तुमचं मतदान यादीत नाव नसेल तर याचा काही उपयोग होणार नाही। त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे। आपल्या गावच्या मतदार यादीत आपलं नाव कमी तर झालं नाही ना, किंवा डिलीटेड झालेलं असेल। त्यामुळे मित्रो, आपल्या गावच्या मतदार यादीत नाव कसं तपासायचं, मतदार यादी डाउनलोड कशी करावी, आपलं नाव असेल तरच आपल्याला मतदान करता येणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही या पेज वरती या, किंवा डायरेक्टली एक लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही या पोर्टल वरती येऊन जाल। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला पहा, वोटर सर्व्हिस नावाचा ऑप्शन आहे। यामध्ये तुम्हाला पीडीएफ इलेक्ट्रोल रोल पार्ट वाइज यावरती क्लिक करायचं आहे। डिस्क्रिप्शन मधून क्लिक केल्यावर या पेज वरती येऊन जाल। यामध्ये तुम्हाला स्टेट आहे महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट तुमचं जे काही आहे जिल्हा तो सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर असेंब्ली सिलेक्ट करायचा आहे। तुमचा विधानसभा मतदारसंघाचा नंबर असतो, तालुका असतो, तुमचा तालुका कोणत्या विधानसभात आहे तो तालुका इथे सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर पहा, इथे सिलेक्ट लँग्वेज नावाचा ऑप्शन आहे। इथून तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे। मराठी, इंग्रजी तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता। उदाहरणासाठी मी मराठी सिलेक्ट करतो। त्यानंतर हा कॅप्चा देण्यात आलेला आहे। हा कॅप्चा पाहू शकता। हाच कॅप्चा तुम्हाला या बॉक्स मध्ये फिल करायचा आहे। ते सर्च नावाचा ऑप्शन आहे, किंवा खालती पार्ट डिटेल्स मध्ये तुमच्या गावची नावं आलेली आहेत। यामध्ये सर्च मध्ये तुमचं जे गावचं नाव आहे ते टाइप करा, सर्च मध्ये येऊन जाईल। आता तुम्हाला इलेक्शन मतदान यादी डाउनलोड कशी करायची आहे, तर इथे फायनल रोल आणि ड्राफ्ट रोल मध्ये बदल होऊ शकतो। फायनल रोल मध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे डाउनलोड नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। थोडा वेळ प्रोसेस होईल, तुमची फाईल इथे डाउनलोड झालेली दिसून येईल। मोबाईल मध्ये सुद्धा तुम्ही ओपन करू शकता। डेस्कटॉप मोड लावा। हे पहा, इथे तुमची मतदान यादी डाउनलोड झालेली आहे। ही मतदान यादी तुम्ही ओपन करायची आहे। या मतदान यादीचं संपूर्ण माहिती इथे पाहता येते। यामध्ये पहा, जर तुमचं डिलीटेड मध्ये नाव असेल तर तुम्हाला मतदान करता येणार नाही। त्यामुळे तुम्ही तुमचं नाव या मतदार यादीत शोधायचं आहे। आपलं नाव जर या मतदान यादीत असेल तर तुम्हाला मतदार करण्याचा अधिकार असणार आहे। त्यामुळे काळजीपूर्वक आपलं नाव, आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे ज्यांची 18 वर्ष त्याचबरोबर वोटिंग कार्ड काढलेलं आहे त्यांची नावे तपासा। आपल्या जवळच्या नागरिकांना, गावातील व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा। त्यांचं सुद्धा नाव आहे का हे त्यांना हा व्हिडिओ शेअर करून कळवू द्या। या चॅनलवरती नवीन असाल आत्ताच, जसं तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे तसं सबस्क्राइब करून मतदान करण्याचा अधिकार जागवा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।